तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मोटिवेशनल अड्डा 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा मित्रांनो, आज आपण बघणार आहे महाराष्ट्राचा भूगोल या टॉपिकवर पडलेले आतापर्यंत पोलीस भरतीत प्रश्न. या व्हिडिओमध्ये मित्रांनो जवळपास तुम्हाला 350 ते 400 प्रश्न पाहायला मिळतील की जे 2007 पासून तर 2025 पर्यंतच्या पोलीस भरतीत पडलेले असतील. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा. या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर तुम्हाला खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर जे काही असा मेसेज पाठवा, तुम्हाला PDF उपलब्ध करून दिला जाईल. तर चला मित्रांनो, बघूया आजचा आपला पहिला प्रश्न. पहिला प्रश्न आहे मित्रांनो आपल्यासाठी, महाराष्ट्रामध्ये किती प्रशासकीय विभाग आहे? तर किती प्रशासकीय विभाग आहे मित्रांनो महाराष्ट्रात? तर 6 प्रशासकीय विभाग आहेत. प्रश्न क्रमांक 2, मांजरा पठार कोणत्या भागात आहे? तर कोणत्या भागात आहे मित्रांनो? तो मराठवाडा या भागात आहे. प्रश्न क्रमांक 3, भामरागड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? गडचिरोली या जिल्ह्यात आहे. बघा प्रश्न क्रमांक 4, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर किती आहे मित्रांनो? ते 929 इतके आहे. बघा प्रश्न क्रमांक 5, 2011च्या जनगणनेनुसार मुली व मुले यांचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर किती आहे मित्रांनो? 833 इतके आहे. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता? तर कोणता आहे मित्रांनो? तो लातूर हा आहे. बघा प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता? तर कोणता आहे मित्रांनो? तो सोलापूर हा आहे. प्रश्न क्रमांक 8, चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? तो सांगली या जिल्ह्यात आहे. बघा प्रश्न क्रमांक 9, गोदावरी व भीमा नद्यांची खोरे कोणत्या पर्वतरांगेने वेगळी झाली आहे? तर कोणत्या मित्रांनो? हरिश्चंद्र बालाघाट या रांगेमुळे वेगळी झालेली आहे. बघा प्रश्न क्रमांक 10, नारळ लागवडीचे क्षेत्र सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? ते सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 11, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता? तर कोणता आहे मित्रांनो? तो नंदुरबार हा आहे. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्राला कोणत्या वाऱ्यामुळे पावसाळ्यात पाऊस पडतो? तर कोणत्या मित्रांनो? नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे महाराष्ट्राला पावसाळ्यात पाऊस पडतो. बघा प्रश्न क्रमांक 13, सर्वात मोठे पक्षी अभयारण्य रिकामी जागा आहे? तर कोणत्या आहे मित्रांनो? ते भरतपूर आणि कुठे आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 14, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे होते? तर किती जिल्हे होते? 26 जिल्हे होते. सध्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. बघा प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणती पर्वतरांग आहे? तर कोणती पर्वतरांग आहे? सातपुडा ही पर्वतरांग आहे. प्रश्न क्रमांक 16, अमरावती जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर कोणते? तर कोणते आहे मित्रांनो? ते बैराट हे आहे. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रास किती किलोमीटरचा सागरी किनारा लागलेला आहे?
तर किती मित्रांनो 720 लागलेला आहे. प्रश्न क्रमांक 18. कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? तर काय म्हणतात मित्रांनो? शिवाजी सागर म्हणतात. प्रश्न क्रमांक 19. सर्वात कमी वनक्षेत्र असलेला विभाग कोणता? तर कोणता आहे मित्रांनो? मराठवाडा हा विभाग आहे. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र पठारावर कोणती मृदा आढळते? तर कोणती मृदा आढळते मित्रांनो? ती काळी मृदा आढळते. प्रश्न क्रमांक 21. सर्वाधिक सहकारी साखर कारखाने असलेला जिल्हा कोणता? तर कोणता आहे? अहमदनगर हा जिल्हा आहे. केळी लागवडीसाठी महाराष्ट्रात अग्रगण्य असलेला जिल्हा कोणता? तर कोणता आहे मित्रांनो? जळगाव हा आहे. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्रात खनिज तेल कुठे सापडते? कुठे सापडते मित्रांनो? ते बॉम्बे हाय या ठिकाणी सापडते. प्रश्न क्रमांक 24. तारापूर अणुऊर्जा केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो, तुम्हाला जर प्रश्न आवडले असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला दररोज असे नवीन प्रश्न बघायला मिळतील. बघा प्रश्न क्रमांक 25. पंचगंगा व कृष्णा नद्याच्या संगमावर कोणते गाव वसले आहे? तर कोणते गाव वसले आहे मित्रांनो? ते नृसिंहवाडी हे गाव वसलेले आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे? तर कोणते राज्य आहे मित्रांनो? ते छत्तीसगड हे राज्य आहे. भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला? तर कोणता जिल्हा निर्माण झाला मित्रांनो? गोंदिया हा जिल्हा निर्माण झालेला आहे. बघा प्रश्न क्रमांक 28. कोकणच्या दक्षिण सरहद्दीला कोणती खाडी आहे? तर कोणती खाडी आहे मित्रांनो? ती तेरेखोल खाडी आहे. प्रश्न क्रमांक 29. मुंबई नाशिक रेल्वे मार्गावर कोणता घाट आहे? तर कोणता घाट आहे मित्रांनो? कसारा किंवा थळघाट आहे. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्रातील किती टक्के भाग दख्खन पठारात आहे? तर किती टक्के आहे भाग मित्रांनो? तो 90% इतका भाग आहे. प्रश्न क्रमांक 31. सर्वाधिक पावसाचा विभाग महाराष्ट्रात कोणता आहे? तर कोणता मित्रांनो? कोकण विभागात सर्वाधिक पाऊस पडतो. प्रश्न क्रमांक 32. केदार धारा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 33. पूर्वीचा कुलाबा जिल्ह्याचे नाव काय आहे? तर काय मित्रांनो? ते रायगड हे नाव आहे. प्रश्न क्रमांक 34. महाराष्ट्राचा अक्षय वृत्ताचा विस्तार कोणत्या अंशादरम्यान आहे? तर कोणत्या मित्रांनो? 15 उत्तर ते 22 उत्तर अंशास आहे. प्रश्न क्रमांक 35. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी कोणती आहे? तर कोणत्या मित्रांनो? ती किती आहे? तर 800 किलोमीटर इतके आहे. महाराष्ट्राने देशाचा किती टक्के भाग व्यापला आहे? तर किती टक्के भाग व्यापला मित्रांनो? तर 9.36% इतका भाग व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 37. क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? तर कितवा लागतो मित्रांनो? 3रा क्रमांक लागतो.
बघा प्रश्न क्रमांक 38, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? तर किती मित्रांनो? दुसरा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरा आणि लोकसंख्येच्या दुसरा. प्रश्न क्रमांक 39, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहे? तर किती जिल्हे आहे मित्रांनो? 36 इतके जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 40, महाराष्ट्रात किती तालुके आहेत? तर किती तालुके आहेत मित्रांनो? 358 तालुके आहेत. प्रश्न क्रमांक 41, महाराष्ट्रात किती जिल्हा परिषदा आहेत? तर किती मित्रांनो? 34 जिल्हा परिषदा आहेत. 2 नाही, एक मुंबई शहर आणि एक मुंबई उपनगर शहरांना नाही. प्रश्न क्रमांक 42, महाराष्ट्रात किती नगरपालिका आहे? तर किती आहे मित्रांनो? ते 241 इतक्या नगरपालिका आहेत. प्रश्न क्रमांक 43, महाराष्ट्रात किती महानगरपालिका आहेत? तर किती आहे मित्रांनो? त्या 28 महानगरपालिका आहे. 28वी इचलकरंजी जी कोल्हापूर जिल्ह्यात आहे आणि 29वी आहे मित्रांनो जालना या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 44, महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे? तर कोणता आहे मित्रांनो? औरंगाबाद विभाग, ज्याचे की सध्याचे नाव आहे छत्रपती संभाजी नगर हे आहे. प्रश्न क्रमांक 45, महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे? तर कोणते राज्य आहे मित्रांनो? मध्य प्रदेश हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 46, महाराष्ट्राच्या दक्षिणेस कोणती राज्य आहेत? तर कोणती राज्य आहेत? एक गोवा आणि कर्नाटक ही 2 राज्य आहेत. प्रश्न क्रमांक 47, 1960 साली महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग होते? तर किती मित्रांनो? 4 विभाग होते. प्रश्न क्रमांक 48, मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे? तर कुठे आहे मित्रांनो ते? तर बांद्रा या ठिकाणी आहे. बघा प्रश्न क्रमांक 49, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ठिकाण कोणते आहे? तर कोणते मित्र? ओरोस बुद्रुक हे आहे. प्रश्न क्रमांक 50, महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळाचा विभाग कोणता? कोणता मित्रांनो? तो कोकण हा आहे. प्रश्न क्रमांक 51, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? कोणता मित्रांनो? तो अहमदनगर हा आहे. प्रश्न क्रमांक 52, महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर किती आहे मित्रांनो? ते 3,07,713 चौरस किलोमीटर एवढे आहे. प्रश्न क्रमांक 53, सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती आहे? तर किती आहे मित्रांनो? ते 1200 ते 1300 मीटर दरम्यान आहे. प्रश्न क्रमांक 54, पुणे सातारा दरम्यान कोणता घाट आहे? कोणता घाट आहे मित्रांनो? तो खंबाटकी घाट आहे. प्रश्न क्रमांक 55, कोल्हापूर पणजी दरम्यान कोणता घाट येतो? तर कोणता घाट येतो? फोंडा घाट येतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 56, सुरजागड हे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. 57 नंबरचा प्रश्न आहे, सुवर्णदुर्ग हा किल्ला कोणता आहे? तर कोणता आहे मित्रांनो? तो भुईकोट किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 58, कोकणातील नवीन बंदर कोणते आहे? तर कोणते आहे मित्रांनो? ते न्हावाशेवा हे आहे.
प्रश्न क्रमांक 59, सह्याद्रीच्या पर्वतास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर कोणत्या नावाने ओळखले जाते? पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 60, त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते? कुठे? त्र्यंबकेश्वर येथे. तर कोणती नदी उगम पावते ते मित्रांनो? गोदावरी नदी उगम पावते. प्रश्न क्रमांक 61, कृष्णा आणि कोयना या नद्यांचा उगम कुठे होतो? तर कुठे होतो मित्रांनो? तो महाबळेश्वर येथे होतो. प्रश्न क्रमांक 62, दरकेसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे ते? गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 63, टेबल लँड या नावाने कोणते पठार ओळखले जाते? तर कोणते मित्रांनो? पाचगणी पठार, जे की कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 64, कोणत्या नदी खोऱ्याचा आकार नरसाळ्यासारखा आहे? तर कोणत्या? गोदावरी खोऱ्याचा आकार आहे. प्रश्न क्रमांक 65, कोकणाचा विस्तार कोणत्या दोन नद्या दरम्यान आहे? तर कोणत्या मित्रांनो? दमणगंगा नदीपासून ते तेरेखोल नदीपर्यंत. प्रश्न क्रमांक 66, वसई खाडी कोणत्या नदीवर आहे? कोणत्या नदीवर आहे मित्रांनो? ते उल्हास नदी यावर आहे. प्रश्न क्रमांक 67, दाभोळ खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 68, कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या? रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 69, तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या मित्रांनो? नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 70, तोरणमाळ पठारावरील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर कोणते आहे? अस्तंबा शिखर हे आहे. बघा प्रश्न क्रमांक 71, गाविलगड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर कोणत्या? अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्राच्या वायव्य सरहद्दीला कोणती नदी स्पर्श करते? कोणती नदी स्पर्श करते? नर्मदा नदी स्पर्श करते मित्रांनो. गोदावरी नदीने महाराष्ट्रातील किती क्षेत्र व्यापले आहे? तर किती क्षेत्र व्यापलेले आहे? तर 49% क्षेत्र व्यापलेले आहे. पैनगंगा नदी कोणत्या नदीचे उपखोरे आहे? तर कोणत्या? गोदावरी नदीचे उपखोरे आहे ते. प्रश्न क्रमांक 75, भीमा नदीचा उगम कुठे होतो? तर कुठे होतो? भीमावरून लक्षात ठेवायचं. भीमा म्हणलं की भीमाशंकर आणि कोणत्या जिल्ह्यात? तर पुणे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 76, कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी नदी कोणती आहे? तर कोणती आहे? पंचगंगा ही नदी आहे. प्रश्न क्रमांक 77, महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी कोणती आहे? तर कोणती आहे मित्रांनो? ती नर्मदा. प्रश्न क्रमांक 78, कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर कोणती आहे मित्रांनो? ती उल्हास आणि ती लांबी किती आहे? तर 130 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 79, पंढरपूर या पवित्र तीर्थक्षेत्रातून कोणती नदी वाहते? तर कोणती मित्रांनो? भीमा. मुळा मुठेचा संयुक्त प्रवाह कुठे भीमा नदीस मिळतो? तर कुठे? रांजणगाव सांडस या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 81,
कोकणातील नदीचे वैशिष्ट्य काय आहे? तर काय वैशिष्ट्य आहे? खाडीचे स्वरूप आणि कमी लांबी हे त्याचे वैशिष्ट्य आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 82. कोकणातील नद्या कोणत्या प्रकारच्या आहेत? तर कोणत्या? पश्चिम वाहिनी प्रकारच्या आहे. प्रश्न क्रमांक 83. अजिंठा टेकडीतून कोणत्या नदीचा उगम होतो? तर कोणत्या? पैनगंगा नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक 84. देहू आळंदी तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठावर आहे? कोणत्या नदीच्या काठावर आहे? इंद्रायणी नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 85. तापी नदी कोणत्या दिशेला वाहते? तर कोणत्या दिशेला वाहते मित्रांनो ती? पश्चिम वाहिनी आहे. प्रश्न क्रमांक 86. कोकणचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे? तर कोणत्या प्रकारचे आहे मित्रांनो? सम प्रकारचे आहे. सम हवामान. प्रश्न क्रमांक 87. पठारावरील हवामान कोणत्या प्रकारचे आहे? कोणत्या प्रकारचे आहे? विषम प्रकारचे आहे. प्रश्न क्रमांक 88. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? तर कुठे? आंबोली. आणि कुठे आहे ते ठिकाण? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 89. पर्जन्य छायाच्या प्रदेशात कोणत्या शहराचा समावेश होतो? तर कोणत्या? वाई या शहराचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 90. पावसाळा आणि हिवाळा यामधील संक्रमण काल कोणता महिना मानला जातो? तर कोणता? ऑक्टोबर हा महिना मानला जातो. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के भाग अवर्षणग्रस्त आहे? तर किती टक्के भाग आहे? तो फक्त 20% भाग आहे. प्रश्न क्रमांक 92. उन्हाळ्यात दैनिक तापमान कक्षा सर्वाधिक असलेला जिल्हा कोणता? तर कोणता आहे तो? नागपूर हा आहे. प्रश्न क्रमांक 93. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या महिन्यात पडतो? तर कोणत्या? जुलै या महिन्यात पडतो. प्रश्न क्रमांक 94. महाराष्ट्र पठारावर कोणत्या प्रकारचे हवामान आहे? तर कोणत्या? उष्ण, विषम व कोरडे या प्रकारचे हवामान आहे. प्रश्न क्रमांक 95. आर्द्र पानझडी अरण्यातील प्रमुख वनस्पती कोणती? तर कोणती आहे? बांबू ही आहे. बघा प्रश्न क्रमांक 96. काथ निर्मितीसाठी उपयुक्त असलेली वनस्पती कोणती? कोणती आहे मित्रांनो? खैर ही आहे. प्रश्न क्रमांक 97. महाराष्ट्रात सर्वाधिक अरण्य टक्केवारी असलेला जिल्हा कोणता? तर कोणता आहे तो? गडचिरोली हा आहे. प्रश्न क्रमांक 98. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर कुठे आहे ते? चंद्रपूर या ठिकाणी आहे. बघा प्रश्न क्रमांक 99. चंद्रपूर जिल्ह्यातील कागद गिरणी निर्मिती कोणत्या ठिकाणी आहे? तर कोणत्या ठिकाणी आहे? तर बल्लारपूर या ठिकाणी आहे. बघा आजचा आपला 100वा प्रश्न. पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? कुठे आहे पेंच? नागपूर. त्याला नुकताच पंडित जवाहरलाल नेहरू हे नाव देण्यात आलेलं आहे मित्रांनो. अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती, आर्मी भरती आणि वनरक्षक भरतीसाठी जे महत्त्वाचे प्रश्न असतील ते आपण या चॅनलवर दररोज टाकत असतो, ते तुम्हाला मिळतील. त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. चला बघूया समोरचा प्रश्न. 101 नंबरचा प्रश्न आहे. पक्ष्यांसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणती आहे? तर कोणत्या मित्र होते? कर्नाळा. आणि कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 102. महाराष्ट्रात वन विभाग
वन विभागांची संख्या किती आहे? तर किती आहे मित्रांनो? ती 58 इतकी आहे. प्रश्न क्रमांक 103 गुगामुल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? ते अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 104 महाराष्ट्रात एकूण अभयारण्याची संख्या किती आहे? तर किती आहे मित्रांनो? ते 52 इतकी आहे. प्रश्न क्रमांक 105 महाराष्ट्रात मॅग्नेसचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर कोणत्या? भंडारा व नागपूर या 2 जिल्ह्यामध्ये आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारचे लोह खनिज सापडते? कोणत्या? हेमेटाइट ह्या प्रकारचे खनिज सापडते. प्रश्न क्रमांक 107 महाराष्ट्रात सर्वाधिक चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 108 महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर कोणती आहे? मुंबई आणि उपराजधानी नागपूर ही आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 109 महाराष्ट्रातील सुमारे किती टक्के मॅग्नेज महाराष्ट्रात आहे? भारतातील सुमारे किती टक्के मॅग्नेज महाराष्ट्रात आहे? तर किती? 40% इतके आहे. प्रश्न क्रमांक 110 महाराष्ट्रातील सर्वाधिक खनिज संपत्ती असलेला जिल्हा कोणता? तर कोणता आहे मित्रांनो? चंद्रपूर हा आहे. प्रश्न क्रमांक 111 मध्य महाराष्ट्रात उच्च प्रतीचे कोणते खनिज साठे आहेत? तर कोणते? बॉक्साईट या प्रकारचे साठे आहेत. प्रश्न क्रमांक 112 पुणे औद्योगिक पट्ट्यात कशाचा उच्च घनतेची वस्ती आहे? तर कोणती? अतिदाट लोकवस्ती आहे. प्रश्न क्रमांक 113 महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती आहे? तर कोणती आहे मित्रांनो? ती बृहन्मुंबई महानगरपालिका ही आहे. प्रश्न क्रमांक 114 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे किती होती? तर किती होती मित्रांनो? ती 11,24,00,000 इतकी होती. भारतातील लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा कोणता? 2011च्या जनगणनेनुसार आहे मित्रांनो, विभाजनापूर्वी. तर कोणता आहे? ठाणे हा आहे. प्रश्न क्रमांक 116 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर कोणता आहे मित्रांनो? सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 117 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता किती होती? तर किती होती मित्रांनो? 365 प्रति चौरस किलोमीटर इतकी होती. प्रश्न क्रमांक 118 सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेला जिल्हा कोणता? तर कोणता आहे मित्रांनो? तो मुंबई उपनगर हा आहे. प्रश्न क्रमांक 119 सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता? तर कोणता आहे? गडचिरोली. बघा प्रश्न क्रमांक 120 2011च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर किती होते? तर किती होते मित्रांनो? महाराष्ट्राचे 925 इतके होते. प्रश्न क्रमांक 121 सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता? तर कोणता मित्रांनो? रत्नागिरी हा होता. प्रश्न क्रमांक 122 सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता? कोणता? मुंबई शहर हा होता. बघा प्रश्न क्रमांक 123 बालक व बालिकांचे लिंग गुणोत्तर 2011च्या
नुसार महाराष्ट्रात किती होते? तर किती होते मित्रांनो? ते 883 इतके होते. बघा प्रश्न क्रमांक 124. सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता? तर कोणता आहे मित्रांनो? तो नंदुरबार हा आहे. सर्वात कमी नंदुरबार. आणि समोरचा प्रश्न 125 नंबरचा. सर्वाधिक साक्षरतेचा जिल्हा तर कोणता आहे मित्रांनो? मुंबई उपनगर हा आहे. प्रश्न क्रमांक 126. महाराष्ट्रात 1 मे हा दिवस कोणता दिनानिमित्त साजरा केला जातो? तर कोणत्या मित्रांनो? महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवस या 2 दिवसांना साजरा केला जातो. महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य आहे? तर कितवे मित्रांनो? 14वे हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 128. महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? तर कोणता आहे मित्रांनो? तो सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 129. महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? तर कोणता आहे मित्रांनो? तो नंदुरबार हा जिल्हा आहे. बघा प्रश्न क्रमांक 130. महाराष्ट्रातील अति उत्तरेकडील जिल्हा कोणता? तर हा सुद्धा आहे मित्रांनो कोणता आहे? नंदुरबार हा आहे. प्रश्न क्रमांक 131. महाराष्ट्रातील अति पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे? तर कोणता आहे मित्रांनो? तो गडचिरोली हा आहे. प्रश्न क्रमांक 132. मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? म्हणजे 1947 कोणते होते मित्रांनो? ते बाळासाहेब खैर हे होते. प्रश्न क्रमांक 133. द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर कोण होते मित्रांनो? ते यशवंतराव चव्हाण हे होते. स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर कोण होते मित्रांनो? यशवंतराव चव्हाण हे होते. महाराष्ट्र प्रश्न क्रमांक 135. महाराष्ट्र विधानसभेचे पहिले सभापती कोण होते? तर कोण होते मित्रांनो? ते ग.वा. मावळणकर हे होते. प्रश्न क्रमांक 136. महाराष्ट्र लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? तर कोण होते मित्रांनो? ते सुद्धा ग.वा. मावळणकर हे होते. प्रश्न क्रमांक 137. सह्याद्री पर्वतरांग कशामुळे निर्माण झालेली आहे? तर कशामुळे मित्रांनो? प्रस्तार भंगामुळे निर्माण झालेली आहे. बघा प्रश्न क्रमांक 138. सातमाळा पर्वतरांग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. हरिश्चंद्र पर्वतरांग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. अजिंठा पर्वतरांग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो हे टायपिंगमध्ये झालेलं आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा डोंगररांगास काय म्हणतात? तर काय म्हणतात मित्रांनो? तोरणमाळ असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 142. भारतातील वनक्षेत्राच्या तुलनेत महाराष्ट्राचे वनक्षेत्र किती टक्के आहे? तर किती टक्के आहे मित्रांनो? 8% आहे. मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला वनरक्षक भरतीसाठी खूप महत्त्वाचे असतात, त्यामुळं व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. प्रश्न क्रमांक 143. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी किती टक्के जमीन वनाखाली असणे आवश्यक आहे? तर किती टक्के मित्रांनो? 33%. मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला वनरक्षकासाठी महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 144. महाराष्ट्रातील किती टक्के भूभाग वनाने व्यापलेला आहे? तर किती मित्रांनो? 20.19.
हा सुद्धा प्रश्न IMP. प्रश्न क्रमांक 145. आगकाड्या बनवण्यासाठी कोणत्या वृक्षाचे लाकूड वापरतात? तर कोणत्या मित्रांनो? सेमल या वृक्षाचे लाकूड वापरतात. सुद्धा प्रश्न IMP आहे मित्रांनो. म्हणजे जेवढे तुम्ही प्रश्न बघितले मित्रांनो, हे तुम्हाला पोलीस भरती आणि आर्मी भरतीसाठी आणि वनरक्षक भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतील. तुम्ही हे प्रश्न व्यवस्थित बघा आणि जे प्रश्न तुम्हाला आलेले नाहीत ते एका नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून घ्या आणि त्यावर सराव राहू द्या. बघा प्रश्न क्रमांक किती? 146. नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 147. अंधारी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुणे जिल्ह्याचा सस्तन प्राणी कोणता आहे? तर कोणता आहे मित्रांनो? तो लांडगा हा आहे. प्रश्न क्रमांक 149. ज्वारी उत्पादनात महाराष्ट्रातील अग्रेसर जिल्हा कोणता? तर कोणता आहे मित्रांनो? सोलापूर हा जिल्हा आहे. आशिया खंडातील मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणती आहे? तर कोणती आहे मित्रांनो? बुटिबुरी नागपूर ही आहे. प्रश्न क्रमांक 151. लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? तर कोणते मित्रांनो? ते सावंतवाडी हे आहे. प्रश्न क्रमांक 152. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ कुठे आहे? तर कुठे आहे मित्रांनो? नागपूर या ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ कुठे आहे? तर कुठे आहे मित्रांनो? ते पुणे या ठिकाणी आहे. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ कुठे आहे? तर कुठे आहे मित्रांनो? चर्चगेट मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 145. मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर कुठे आहे मित्रांनो? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 156. अवकाशातील मुख्य तारा कोणता आहे? तर कोणता आहे मित्रांनो? सूर्य हा आहे. प्रश्न क्रमांक 157. सूर्याचा व्यास सुमारे किती आहे? तर किती आहे मित्रांनो? 13 लाख किलोमीटर इतका आहे. जिल्हा पातळीवर मानचिन्ह असलेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता? तर कोणता आहे मित्रांनो? पुणे हा आहे. प्रश्न क्रमांक 159. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे किती असते? तर किती असते मित्रांनो? ते 5500 डिग्री सेल्सिअस अंदाज. जर पर्यायामध्ये नसेल मित्रांनो तर 6000 डिग्री सेल्सिअस हे उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 160. जीवनसृष्टीत अस्तित्वात असलेले सूर्यमालेतील एकमेव ग्रह कोणता आहे मित्रांनो? पृथ्वी आहे. प्रश्न क्रमांक 161. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? तर किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? 71% इतका भाग पाण्याने व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 162. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा किती टक्के भाग जमिनीचा आहे? तर किती मित्रांनो? 29% भाग इतका आहे. प्रश्न क्रमांक 163. सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो? तर किती वेळ लागतो मित्रांनो? 8 मिनिट 20 सेकंद इतका वेळ लागतो. बघा प्रश्न क्रमांक 164. पृथ्वीचा परिवलन काळ किती आहे? तर किती आहे मित्रांनो? 23 तास 56 मिनिटे आणि किती सेकंद? तर 4 सेकंद इतका आहे.
प्रश्न क्रमांक 165. पृथ्वीचा परिभ्रमण काळ किती दिवसांचा आहे? तर किती दिवसांचा आहे मित्रांनो? 365 दिवसांचा आहे. प्रश्न क्रमांक 166. पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे? तर कोणता आहे मित्रांनो? चंद्र हा आहे. बघा प्रश्न क्रमांक 167. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे? तर कोणता आहे मित्रांनो? तो बुध हा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 168. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे? तर कोणता आहे मित्रांनो? सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे? बुध हा आहे. बघा प्रश्न क्रमांक 169. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर कोणता आहे मित्रांनो? तो गुरु हा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 170. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? तर कोणता आहे मित्रांनो? तो शुक्र हा आहे. प्रश्न क्रमांक 171. पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर कोणता आहे मित्रांनो? तो शुक्र हा आहे. कोणता ग्रह वासव या नावाने ओळखला जातो? तर कोणता? युरेनस हा ग्रंथ आहे तो. युरेनस हा ग्रह वासव या नावाने ओळखला जातो. निळा रंग ही कोणत्या ग्रहाची ओळख आहे? निळा म्हणा किंवा काळा म्हणा. तर कोणता आहे तो? शनी हा आहे. गुरुनंतर सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर कोणता आहे तो? शनी हा आहे. प्रश्न क्रमांक 175. शनीचा प्रमुख उपग्रह कोणता आहे? तर कोणता आहे मित्रांनो? तो टायटन हा आहे. प्रश्न क्रमांक 176. कोणता ग्रह लालसर तांबूस रंगाचा आहे? तर कोणता आहे मित्रांनो? मंगळ हा ग्रह आहे. पृथ्वी भोवतालच्या विराट पोकळीस काय म्हणतात? तर काय म्हणतात? आकाशगंगा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 178. अवकाशात उत्तरेला 7 ताऱ्यांचा कोणता समूह आढळतो? कोणता? सप्तऋषी हा समूह आढळतो. प्रश्न क्रमांक 179. हॅलेचा धूमकेतू दर किती वर्षांनी दिसतो? तर किती वर्षांनी दिसतो? तर 76 वर्षांनी दिसतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 180. कोणते ग्रहण नेहमी पौर्णिमेला येते? तर कोणते? चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेला येते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 181. कोणते ग्रहण अमावस्येला येते? तर कोणते? सूर्यग्रहण नेहमी अमावस्येला येते. चंद्राची प्रश्न क्रमांक 182. चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्यास कोणते ग्रहण होते? सूर्यग्रहण. प्रश्न क्रमांक 183. पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा कोणते ग्रहण होते? तर चंद्रग्रहण होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 184. चंद्र, पृथ्वी, सूर्य सरळ रेषेत आले तर कोणते ग्रहण होते? कोणते? चंद्र, पृथ्वी आणि सूर्य हे तिन्ही गोष्टी एका रेषेत आल्या तर कोणतं होते? तर चंद्रग्रहण हे होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 185. पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एका रेषेत आल्यास कोणते ग्रहण होते? तर कोणते? सूर्यग्रहण होते. प्रश्न क्रमांक 186. जगात एकूण किती खंड आहेत? तर किती खंड आहेत मित्रांनो? 7 खंड आहे. जगातील सर्वात मोठा
खंड कोणता आहे? तर कोणता आहे मित्रांनो? तो सर्वात मोठा खंड आशिया हा खंड आहे. क्रमांक 188, जगातील सर्वात लहान खंड कोणता? तर कोणता मित्रांनो? तो ऑस्ट्रेलिया हा आहे. प्रश्न क्रमांक 189, भारत कोणत्या खंडात आहे? तर कोणत्या खंडात आहे भारत मित्रांनो? आशिया या खंडामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 190, जगातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला देश कोणता? तर कोणता आहे मित्रांनो? तो रशिया हा देश आहे. प्रश्न क्रमांक 191, जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता आहे? तर कोणता आहे मित्रांनो? तो चीन हा आहे. जगातील सर्वात कमी लोकसंख्येचा देश कोणता आहे? तर कोणता आहे मित्रांनो? तो व्हॅटिकन सिटी हा आहे. प्रश्न क्रमांक 193, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? तर कोणते आहे मित्रांनो? ते सहारा हे वाळवंट आहे. प्रश्न क्रमांक 194, सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे? तर कोणत्या खंडात आहे मित्रांनो? ते आफ्रिका या खंडामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 195, जगात सर्वात जास्त संख्या कोणत्या धर्माची आहे? तर कोणत्या धर्माची आहे मित्रांनो? ती तर ख्रिश्चन या धर्माची संख्या आहे. प्रश्न क्रमांक 196, उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोण ओळखले जाते किंवा कोणता देश ओळखला जातो? कोणता मित्रांनो? जपान हा ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 197, नाईलची देणगी म्हणून कोणता देश ओळखला जातो? तर कोणता मित्रांनो? इजिप्त हा देश ओळखला जातो. बघा प्रश्न क्रमांक 198, 7 बेटांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर कोणते मित्रांनो? मुंबई हे शहर ओळखले जाते. बघा प्रश्न क्रमांक 199, पांढऱ्या हत्तीचा प्रदेश म्हणून कोणता देश ओळखला जातो? तर कोणता मित्रांनो? थायलंड हा देश ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 200, काळे खंड म्हणून कोणता खंड ओळखला जातो? काळा खंड म्हणून ओळखला जाणारा खंड आहे मित्रांनो तो आफ्रिका हा खंड आहे. प्रश्न क्रमांक 201, 7 टेकड्यांचे शहर कोणते आहे? तर कोणते आहे मित्रांनो? ते रोम इटली हे आहे. प्रश्न क्रमांक 202, वारसा हे शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे मित्रांनो? ते विल्सा नदीकाठावर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 203, वारसा हे शहर कोणत्या प्रश्न क्रमांक 203, प्रश्न क्रमांक 203, इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटचे मुख्यालय कोठे आहे? तर कुठे आहे मित्रांनो? ते रोम इटली या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 204, तिरुचिरापल्ली हे शहर कोणत्या नदीकाठावर आहे? तर कोणत्या नदीकाठावर आहे मित्रांनो? ते कावेरी नदी काठावर आहे. प्रश्न क्रमांक 205, पक्का महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर कोणत्या राज्यात साजरा केला जातो मित्रांनो? तो अरुणाचल प्रदेश या राज्यात साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 206, महगड हा कोणत्या प्रकारचा ग्रह आहे? तर कोणत्या प्रकारचा ग्रह आहे मित्रांनो? अंतग्रह या प्रकारचा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 207, आंतरराष्ट्रीय वार रेषेची कोणती रेखावृत्त संबंधित आहे? तर कोणत्या मित्रांनो? तो 180 रेखावृत्त संबंधी आहे आंतरराष्ट्रीय वार रेषा. प्रश्न क्रमांक 208, कोयना धरणाला कोणत्या वर्षी भूकंपाचा
तडाखा बसला होता? तर कोणत्या? 1937 या वर्षी भूकंपाचा तडाखा बसलेला होता त्याला. प्रश्न क्रमांक 209. सातारा जिल्ह्यातील पहिला आधुनिक साखर कारखाना कोणता आणि कधी स्थापन झाला? तर कोणत्या मित्रांनो? फलटण शुगर वर्क्स. आणि कधी स्थापन झालेला आहे? तर 1993 या वर्षी स्थापन झालेला आहे. प्रश्न क्रमांक 210. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात होणाऱ्या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणते नाव देण्यात आले आहे? तर कोणते मित्रांनो? छत्रपती संभाजीराजे यांचे नाव देण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 211. महाबळेश्वर मधील प्रसिद्ध पिकनिक पॉइंट कोणते आहे? तर कोणते आहे मित्रांनो ते? आर्थर सीट, लॉर्डविक आणि वेन्ना लेक हे 3 आहे. प्रश्न क्रमांक 212. भारताचा भूसीमा एकूण किती देशांना भिडते? तर किती मित्रांनो? 7 देशांना भिडते. प्रश्न क्रमांक 213. कोकणातील नद्यांचा प्रमुख विभाजक कोण आहे? तर कोण आहे मित्रांनो? सह्याद्री पर्वतरांग हे आहे. प्रश्न क्रमांक 214. पृथ्वी आपल्या अक्षावर कोणत्या दिशेने फिरते? तर कोणत्या दिशेने फिरते? पश्चिमेकडून तर पूर्वेकडे. प्रश्न क्रमांक 215. पानवळ पूल कोकण रेल्वेवर कोणत्या बाबतीत खास आहे? तर कोणत्या बाबतीत खास आहे मित्रांनो? तो भारतातील पहिला आणि आशियातील 3रा क्रमांकाचा उंच पूल आहे. बघा प्रश्न क्रमांक 216. विषुववृत्त पृथ्वीला कशा प्रकारे विभागतो? तर कशा प्रकारे विभागतो मित्रांनो? तर तो 2 समान भागात पृथ्वीला विभागतो. प्रश्न क्रमांक 217. भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग कोणती आहे? तर कोणती आहे मित्रांनो ती? अरवली ही आहे. प्रश्न क्रमांक 218. भारतातील भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती शहर कोणते? तर कोणते आहे मित्रांनो ते? नागपूर हे शहर आहे. प्रश्न क्रमांक 219. महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोठे आहे? तर कुठे आहे मित्रांनो ती? सांगली या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 220. बांगलादेश देशाची निर्मिती कधी झाली? तर कधी झाली मित्रांनो? 1971 मध्ये पाकिस्तानच्या विभाजनानंतर. प्रश्न क्रमांक 221. दोंडा प्रदेश कोणत्या कटिबंधात येतो? तर कोणत्या? शीत कटिबंधात येतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 222. मोती कोणत्या प्राण्यापासून मिळतो? तर कोणत्या? ऑयस्टर समुद्र प्राण्यापासून मिळतो. प्रश्न क्रमांक 223. भारतातील जागृत ज्वालामुखी कुठे आहे? तर कुठे आहे मित्रांनो ते? अंदमान निकोबार बेट समूहात आहे. प्रश्न क्रमांक 224. धर्मशाळा कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्यात आहे मित्रांनो धर्मशाळा? हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 225. चाबहार बंदर कोणत्या देशात आहे? तर कोणत्या देश आहे मित्रांनो? इराण या देशामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 226. हिमालय पर्वत कोणत्या प्रकारचा आहे? तर कोणत्या प्रकारचा आहे मित्रांनो? तो वली पर्वत प्रकारचा आहे. प्रश्न क्रमांक 227. भारताने पहिला अग्निबाण कुठून सोडला? कुठून सोडला मित्रांनो? तुंबा येथून. आणि कोणत्या वर्षी? तर 1969 साली. प्रश्न क्रमांक 228. आर्क्टिक महासागर कोणत्या भागाभोवती आहे? तर कोणत्या? उत्तर ध्रुवाभोवती आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 229.
रामनाथ स्वामी मंदिर कुठे आहे? रामनाथ स्वामी मंदिर कुठे आहे? कुठे आहे मित्रांनो ते? रामेश्वर. आणि कोणत्या राज्यात? तामिळनाडू या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 230. अस्वलमेंढा जलाशय कोठे आहे? अस्वलमेंढा जलाशय कोठे आहे? तर कुठे आहे मित्रांनो? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 231. इग्लू कोणाचे घर असते? तर कोणाचे घर असते मित्रांनो ते? इस्मिको लोकांच्या उलट्या टोपलीच्या आकाराचे घर असते मित्रांनो ते. प्रश्न क्रमांक 232. जगातील सर्वात उंच टपाल कार्यालय कुठे आहे? तर कुठे आहे मित्रांनो ते? हिमाचल प्रदेश मध्ये आहे. प्रश्न क्रमांक 233. ठिबक सिंचन पद्धतीचा प्रमुख लाभ होतो. प्रमुख लाभ कोणता? कोणता मित्रांनो तो? पाण्याची जास्त बचत होते त्यामुळे. प्रश्न क्रमांक 234. सालारजंग म्युझियम कुठे आहे? तर कुठे आहे मित्रांनो ते? हैदराबाद या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 235. जर्सी गाईचा मूळ देश कोणता आहे? कोणता आहे मित्रांनो तो? ब्रिटन हा आहे. प्रश्न क्रमांक 236. मुंबई हाय हे कशाशी संबंधित आहे? कशाशी संबंधित आहे मित्रांनो ते? पेट्रोलियम उत्पादन याच्याशी संबंधित आहे. बघा प्रश्न क्रमांक 237. संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? कोणते आहे मित्रांनो ते? सेंद्रिय म्हटलं की सिक्कीम, सवरून लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 238. पुणे शहरास पाणी पुरवठा करणारी प्रमुख धरणे कोणती? तर कोणती कोणती मित्रांनो ती? एक पानशेत, एक खडकवासला आणि कोणतं? मुळशी अशी 3 धरणं आहेत. प्रश्न क्रमांक 249. जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात प्रामुख्याने आढळते? तर कोणत्या? रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यामध्ये आढळते. प्रश्न क्रमांक 240. कुंदन कुलम अणुऊर्जा प्रकल्प कोणाच्या सहकार्याने उभारण्यात आला? तर कोणाच्या? रशिया या देशाच्या सहकार्याने उभारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 241. थेम्स नदीच्या काठावर कोणते शहर वसले आहे? तर कोणते शहर? लंडन शहर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 242. ब्रॉडगेज रेल्वेच्या 2 रुळांमधील अंतर किती असते? तर किती असते मित्रांनो? 1.676 mm एवढे असते. प्रश्न क्रमांक 243. कोकण रेल्वे सेवा कधी सुरू झाली? तर कधी सुरू झाली मित्रांनो? तर 1998 या वर्षी सुरू झालेली आहे. भारतातील सर्वात उंच रेल्वे स्टेशन कोणते आहे? कोणते आहे मित्रांनो? धूम. आणि कोणत्या जिल्ह्यात आहे? दार्जिलिंग या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 245. कपाशी पिकात कोणते तंत्रज्ञान वापरले जाते? तर कोणते तंत्रज्ञान वापरले जाते मित्रांनो? तर BT तंत्रज्ञान वापरले जाते. बघा प्रश्न क्रमांक 246. महाराष्ट्रात मोसमी वाऱ्यांपासून कोणता पाऊस पडतो? तर कोणता पाऊस पडतो मित्रांनो? तर कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? तर कोणत्या? नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो. बघा प्रश्न क्रमांक 247. समृद्धी एक्सप्रेस म्हणजे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नवीन नावाने दिलेला आहे मित्रांनो याला. हा कोणकोणत्या शहरांना जोडतो? तर कोणत्या शहरांना जोडतो? नागपूर ते मुंबई या शहरांना जोडतो. आणि किती किलोमीटरचा आहे मित्रांनो तो? तर 701. आणि किती जिल्ह्यातून जातो? तर 10 जिल्ह्यातून जातो.
बघा समोरचा प्रश्न क्रमांक 248. कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात आहे मित्रांनो? सिक्कीम या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 249. पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत? तर किती खंड आहेत पृथ्वीवर एकूण मित्रांनो? तर 7 खंड आहेत. बघा प्रश्न क्रमांक 250. बालीमेला धरण कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात आहे मित्रांनो? ओडिसा या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 251. धोलकाल गणेश मूर्ती कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात आहे मित्रांनो? ती छत्तीसगड या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 252. चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर कोणत्या नदीवर आहे? इंद्रावती नदीवर आहे मित्रांनो. तुलतुली प्रश्न क्रमांक 253. तुलतुली धरण कोणत्या नदीवर उभारण्यात येणार आहे? कोणत्या मित्रांनो? खोब्रागडी नदीवर उभारण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 254. गडचिरोलीतील फॉसिल पार्क कुठे आहे? तर कुठे मित्रांनो? ते बडदम या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 255. आमच्या गावात आमचे सरकार अभियानात उल्लेख झालेला कार्यकर्ता कोण आहे? तर कोण आहे मित्रांनो? ते देवाजी तोका लेखामेंढा गा. प्रश्न क्रमांक 256. वाराणसी हे हिंदूचे पवित्र तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात आहे मित्रांनो? ते उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 257. इंडिया गेट कोठे आहे? इंडिया गेट कोठे आहे? तर कुठे आहे मित्रांनो? ते दिल्ली या ठिकाणी आहे. बघा प्रश्न क्रमांक 258. माळवा पठाराचा प्रमुख भाग कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात आहे मित्रांनो? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 259. शुक्र ग्रहाला स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरण्यास सारखाच वेळ लागतो का? तर काय उत्तराचे उत्तर होय. शुक्र ग्रहाला स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरण्यासाठी काय तर सारखाच वेळ लागतो. प्रश्न क्रमांक 260. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? तर कुठे मित्रांनो? बॅरन बेट आणि कुठं? अंदमान निकोबार या ठिकाणी आहे. समोरचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्यासाठी. आशियातील सर्वात मोठी कृषी महाविद्यालय कोणते? तर कोणते मित्रांनो? ते चौधरी चरण सिंग कृषी महाविद्यालय हरियाणा या ठिकाणी आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 262. कोणते शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते? तर कोणते शहर मित्रांनो? तर अंबाला हे शहर ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 263. मरियाना खिंड कोठे आहे? तर कुठे आहे मित्रांनो? ती पॅसिफिक महासागरात आहे. बघा प्रश्न क्रमांक 264. मक्का हे मुस्लिमांचे पवित्र स्थळ कोणत्या देशात आहे? तर कोणत्या देशात आहे मित्रांनो? ते सौदी अरेबिया या देशामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 265. ब्रह्मपुत्रा नदी कोणत्या राज्यातून वाहते? तर कोणत्या राज्यातून वाहते मित्रांनो? आसाम या राज्यामधून वाहते. प्रश्न क्रमांक 266. खारडुंग ला खिंड कोणत्या भागांना जोडतो? तर कोणत्या मित्रांनो? लेह व सियाचीन खोरे यांना जोडतो. प्रश्न क्रमांक 267. हवाई दल भारतीय हवाई दल दिन कधी साजरा केला जातो? तर कधी मित्रांनो? 8 ऑक्टोबर या रोजी साजरा केला जातो. वीणा या वाद्याशी संबंधित व्यक्ती कोण आहेत? तर कोण आहे मित्रांनो? ते सादिक अली खान ही व्यक्ती आहेत.
प्रश्न क्रमांक 269, ऋतुजा बक्षी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो? तर बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 270, मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कोठे आहे? तर कुठे आहे मित्रांनो? ते वाई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 271, 26/11 हल्ल्यात शहीद तुकाराम ओंबळे हे कोणत्या तालुक्यातील होते? तर कोणत्या मित्रांनो? जावळी. आणि कोणता जिल्हा? सातारा जिल्ह्यातील होते. प्रश्न क्रमांक 272, स्वच्छ भारत अभियानाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधी केली? कधी केली मित्रांनो? तर 2 ऑक्टोबर 2014 रोजी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 273, प्राथमिक रंग कोणता? तो कोणता आहे मित्रांनो? ते लाल, हिरवा आणि निळा हे 3 रंग मित्रांनो कोणते? तर प्राथमिक रंग आहेत. प्रश्न क्रमांक 274, शेअर्स खरेदी विक्रीसाठी कोणते खाते आवश्यक असते? तर कोणते मित्रांनो? तर डीमॅट खाते महत्त्वाचे असते. प्रश्न क्रमांक 275, द लाईट ऑफ द सेम सून हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर कोण लिहिले आहे मित्रांनो? ते कैलास सत्यार्थी यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 276, पिनकोड प्रणालीत पहिला अंक काय दर्शवितो? तर काय दर्शवितो मित्रांनो? तर प्रादेशिक विभाग दर्शवितो. प्रश्न क्रमांक 277, आधार कार्ड नोंदणी संस्था कोणती आहे? तर कोणती आहे मित्रांनो? ती UIDAI ही आहे. प्रश्न क्रमांक 278, दीपा करमाळकर मूळची कोणत्या राज्यातील आहे? तर कोणत्या राज्यातील आहे मित्रांनो? त्रिपुरा या राज्यातील आहे. प्रश्न क्रमांक 279, नौका स्पर्धा कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे मित्रांनो? ते केरळ या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 280, गोलपेटा हा प्रसिद्ध काव्यसंग्रह कोणी लिहिला आहे? तर कोणी लिहिला आहे मित्रांनो? तर नामदेव ढसाळ यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 281, नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी कोणती सामाजिक संस्था स्थापन केली? तर कोणती मित्रांनो? तर नाम फाउंडेशन ही संस्था स्थापन केलेली आहे. प्रश्न क्रमांक 282, दुधाची भुकटी बनविणारा आनंद हा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात आहे मित्रांनो? तो तर गुजरात या राज्यामध्ये आहे. बघा प्रश्न क्रमांक 283, केशवसूत यांचे जन्मस्थान कोणते आहे? तर कोणते आहे मित्रांनो? ते मालगुंड आणि रत्नागिरी हे आहे. प्रश्न क्रमांक 284, सॅमसंग ही कंपनी कोणत्या देशाची आहे? तर कोणत्या देशाची आहे मित्रांनो? ती दक्षिण कोरिया या देशाची आहे. प्रश्न क्रमांक 285, जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे कोणत्या देशाने सुरू केली? तर कोणत्या देशाने सुरू केली? जर्मनी या देशाने सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 286, सिंगापूरमध्ये कोणते चलन वापरले जाते? तर कोणते मित्रांनो? डॉलर हे चलन वापरले जाते. प्रश्न क्रमांक 287, 75 वर्ष पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा केला जातो? तर कोणता महोत्सव साजरा केला जातो मित्रांनो? 75 वर्ष पूर्ण झाल्यावर तर अमृत महोत्सव साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 288, 25 वर्षानंतर कोणता महोत्सव साजरा केला जातो? तर कोणता मित्रांनो? रौप्य हा महोत्सव साजरा केला जातो.
प्रश्न क्रमांक 289. 100 वर्ष पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा केला जातो? तर कोणता? शतक महोत्सव स्थापना केला जातो. मित्रांनो, 60 वर्ष पूर्ण झाल्यावर हीरक हा महोत्सव साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 290. सेवाग्राम गावाचे जुने नाव काय होते? काय होते मित्रांनो? ते सेगाव हे होते. प्रश्न क्रमांक 291. उज्ज्वला योजना कोणत्या सेवेशी संबंधित आहे? तर कोणत्या मित्रांनो? ती तर LPG गॅस या सेवेशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 292. भारतातील पहिले फॅट टॅक्स लावणारे राज्य कोणते? तर कोणत्या मित्रांनो? ते केरळ हे आहे. दोनशे 293 नंबरचा प्रश्न मित्रांनो. हॅरी पॉटर मालिकेची लेखिका कोण? तर कोण मित्रांनो? JK रोलिंग हे होत्या. प्रश्न क्रमांक 294. किशोरीताई आमोणकर कोणत्या घराण्याशी संबंधित होत्या? तर कोणत्या? जयपूर घराण्याशी संबंधित होत्या मित्रांनो. प्रश्न क्रमांक 295. दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर कोणत्या मित्रांनो? चित्रपट या क्षेत्राशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 296. महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्टेडियम कोणते? कोणत्या मित्रांनो? DY पाटील स्टेडियम आणि कुठे आहे? तर नवी मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 297. ग्रॅमी अवॉर्ड्स कोणत्या क्षेत्रात दिले जातात? तर कोणत्या क्षेत्रात दिला जातो मित्रांनो पुरस्कार? तर संगीत या क्षेत्रामध्ये दिला जातो. प्रश्न क्रमांक 298. महाजन अहवाल कोणत्या प्रश्नाशी संबंधित आहे? तर कोणत्या? महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद या संबंधी आहे. प्रश्न क्रमांक 299. ग्रँडमास्टर हा किताब कोणत्या खेळात दिला जातो? तर कोणत्या खेळात दिला जातो? तर बुद्धिबळ या खेळामध्ये दिला जातो. प्रश्न क्रमांक 300. फ्लाइंग सिख म्हणून कोण ओळखले जातात? तर कोण ओळखले जातात मित्रांनो? तर मिल्खा सिंग हे ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 301. भोपाळ वायू दुर्घटना कोणत्या प्रकारची आपत्ती होती? तर कोणत्या प्रकारची आपत्ती होती मित्रांनो? ती तर रासायनिक प्रकारची आपत्ती होती. प्रश्न क्रमांक 302. महाराष्ट्रातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? तर कोणता मित्रांनो? नागपूर हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 302. भारताने एकाच वेळी किती उपग्रह प्रक्षेपित करून विक्रम प्रस्थापित केला? तर किती मित्रांनो? 104 उपग्रह एकाच वेळी सोडून विक्रम प्रस्थापित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 304. सावरपाडा एक्सप्रेस या नावाने कोण ओळखली जाते? कोण मित्रांनो? कविता राऊत ही ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 305. जल्लीकट्टू हा पारंपरिक खेळ कोणत्या राज्यातील आहे? तर कोणत्या राज्यातील आहे? तामिळनाडू या राज्यामधील आहे. प्रश्न क्रमांक 306. मन की बात हा कार्यक्रम कोण घेतो किंवा कोणी घेतो? तर कोण मित्रांनो? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालू केलेला कार्यक्रम आहे तो. प्रश्न क्रमांक 307. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले आहे? तर कोणी लिहिले आहे? बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेले आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 308. सुबरान हा शब्द कोणत्या नृत्याशी संबंधित आहे? कोणत्या नृत्याशी संबंधित आहे मित्रांनो तो? तर धनगर नृत्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 309. वासुदेव गायतोंडे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे मित्रांनो? तर चित्रकला
या क्षेत्राशी संबंधित आहे? प्रश्न क्रमांक 310. स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे? तर काय आहे? एक कदम स्वच्छता की ओर हे घोषवाक्य आहे. प्रश्न क्रमांक 311. द ऑडॅसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर कोण आहे मित्रांनो? बराक ओबामा. द ॲसिडिटी ऑफ होप असेल मित्रांनो, ते थोडं टायपिंग मिस्टेक झाला असेल. द ॲसिडिटी ऑफ होप ते कोण लिहिलेलं आहे? बराक ओबामा यांनी लिहिलेलं आहे ते. प्रश्न क्रमांक 312. मुक्तिपथ हा उपक्रम कोणाशी संबंधित आहे? तर कोणाशी? व्यसनमुक्ती यांशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 313. लखीना पॅटर्न कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर कोणत्या मित्रांनो? प्रशासन सुधारणा याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 314. शगुन हे वेब पोर्टल कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर कोणत्या? शिक्षण या क्षेत्राशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 315. भारताचे पहिले पोस्ट ऑफिस पासपोर्ट केंद्र कुठे आहे? तर कुठे आहे मित्रांनो? म्हैसूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 316. एस अगेस्ट ओल्ड हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर कोणाचे आहे मित्रांनो? ते सानिया मिर्झा यांचे आहे. प्रश्न क्रमांक 317. द आर्ट ऑफ द डील हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर कोणाचे आहे मित्रांनो? ते डोनाल्ड ट्रम्प यांचे आहे. प्रश्न क्रमांक 318. भारतात शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह कोठे आहे? तर कुठे आहे मित्रांनो? ते म्हैसूर कर्नाटक या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 319. ऑपरेशन मुस्कान कोणत्या उद्देशासाठी राबवले जाते? तर कोणत्या मित्रांनो? हरवलेली बालके शोधण्यासाठी राबवलेले जाते. प्रश्न क्रमांक 320. सैराट हेनरी पिस्तुल्या या चित्रपटांचे दिग्दर्शक कोण? तर कोण मित्रांनो? नागराज मंजुळे हे आहेत. प्रश्न क्रमांक 321. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते? तर कोणत्या कलरची? तर पिवळ्या कलरची शिधापत्रिका दिली जाते. प्रश्न क्रमांक 322. मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून कोण ओळखले जाते? तर कोण मित्रांनो? APJ अब्दुल कलाम हे ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 323. भारतात किती वर्षांनी जनगणना होते? तर किती मित्रांनो? 10 वर्षांनी जनगणना होते. प्रश्न क्रमांक 324. भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक कोण आहेत? तर कोण आहे मित्रांनो? विक्रम साराभाई हे आहेत. प्रश्न क्रमांक 325. नारंग चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हा जो नारंग चषक आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो? तर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 326. 1098 हा कोणता हेल्पलाईन क्रमांक आहे? तर कोणता? चाइल्ड हेल्पलाईन हा क्रमांक आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 327. नमामि गंगे प्रकल्पाच्या धर्तीवर महाराष्ट्रात कोणता प्रकल्प राबवला जातो? तर कोणता मित्रांनो? नमामि चंद्रभागा हा प्रकल्प राबवला गेला. प्रश्न क्रमांक 328. मुन्नू ए बॉय फ्रॉम काश्मीर या पुस्तकाचे लेखक कोण? तर कोण आहे मित्रांनो? ते अरुण जेटली हे आहेत. प्रश्न क्रमांक 329. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वप्रथम रोजगार हमी योजना राबवली गेली? तर कोणत्या मित्रांनो? सांगली या जिल्ह्यामध्ये राबवली गेली. प्रश्न क्रमांक 330. अंधेरे से उजाले की भोर
हे पुस्तक कोणी लिहिले? तर कोणी लिहिले मित्रांनो? ते अरुण जेटली याने लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 331 चिराग ॲप कोणत्या उद्देशासाठी विकसित केले आहे? तर कोणत्या मित्रांनो? बालकावरील अत्याचार रोखण्यासाठी केलेले आहे चिराग ॲप. प्रश्न क्रमांक 332 मातेखालची माती हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे? तर कोणी लिहिले आहे मित्रांनो? ते आनंद यादव यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 333 देशातील पहिले ई-कोर्ट कुठे सुरू झाले? तर कुठे सुरू झाले? हैदराबाद या ठिकाणी सुरू झालेले आहे. प्रश्न क्रमांक 334 बिजू कन्यारत्न योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ओडिसा या राज्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 335 व्हॉट्सअपचे निर्माते कोण? तर कोण आहे मित्रांनो? दोघं जण आहेत. एक जॉन कोम आणि एक ब्रायन ॲक्टन हे दोघं जणांनी व्हॉट्सअपची निर्मिती केलेली आहे. प्रश्न क्रमांक 336 भारतातील सर्वात मोठा महामार्ग बोगदा कोणता? तर कोणता आहे मित्रांनो? तो नाशेरी बोगदा, चेन आणि नाशेरी हा आहे. प्रश्न क्रमांक 337 स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते कोण? तर कोण आहे मित्रांनो? ते काशाबा जाधव यांनी कुस्ती या खेळामध्ये मिळवलेले आहे. प्रश्न क्रमांक 338 महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणते? तर कोणते आहे मित्रांनो? दसई हे गाव आहे. प्रश्न क्रमांक 339 पॅनचे पूर्ण रूप काय? तर कोणते मित्रांनो? तर परमनंट अकाउंट नंबर हे पॅन कार्डचे पूर्ण नाव आहे संक्षिप्त. प्रश्न क्रमांक 340 GSTचे पूर्ण रूप काय? तर काय आहे मित्रांनो? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. प्रश्न क्रमांक 341 GIF हे जे व्हॉट्सअपसाठी येते मित्रांनो, व्हॉट्सअपमध्ये येत असते, त्याचं नाव काय? तर ग्राफिक इंटरचेंज फॉर्मॅट. प्रश्न क्रमांक 342 ST म्हणजे काय? काय तर त्याचा लॉंग मित्रांनो तो स्टेट ट्रान्सपोर्ट हा आहे. प्रश्न क्रमांक 243 JCBचे फुल फॉर्म काय? तर काय मित्रांनो? ते जोसेफ सिरियल बमफोर्ड हे आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 344 भीम BHIM या ॲपचे पूर्ण रूप काय? तर काय मित्रांनो? ते भारत इंटरफेस फॉर मनी हे आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 345 CCTNS म्हणजे काय? तर काय मित्रांनो? क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम हे आहे मित्रांनो त्याचा लॉंग फॉर्म. प्रश्न क्रमांक 246 LED चे फुल फॉर्म काय? काय मित्रांनो? लाईट इमिटिंग डायोड आहे. प्रश्न क्रमांक 347 OTP चे फुल फॉर्म काय? तर काय मित्रांनो? वन टाईम पासवर्ड. प्रश्न क्रमांक 348 MPCB म्हणजे काय? तर काय मित्रांनो? तर महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड हे आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 349 MTDC म्हणजे काय? तर काय मित्रांनो? तर महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे. आजचा आपला मित्रांनो शेवटचा प्रश्न 350 SMTP चे पूर्ण रूप काय? तर काय मित्रांनो? सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि अजून असे नवीन प्रश्न हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो एवढीच तुम्हाला जर PDF हवी असेल तर तुम्हाला खाली नंबर दिला आहे त्या नंबरवर PDF असा मेसेज टाका, तुम्हाला PDF मिळून जाईल. धन्यवाद.